आणि आता अयोध्येमध्ये कशा पद्धतीने तयारी सुरू आहे पाहूया त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या ओम संजय ठाकूरनं सायकलवर अयोध्या गाठली। 9 दिवस सायकल चालवत नाशिकचा ओम ठाकूर पोहोचला रामलल्लांच्या अयोध्येत। यवतमाळमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये पूजन केलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा। शहरातील श्री दत्त मंदिरामध्ये कलशाची पूजा, राम लक्ष्मण सीतेच्या वेशभूषेतील बालकांचाही समावेश। राम मंदिरातील 44 दरवाजांपैकी 14 दरवाजे सोन्यानं मढवले। हे 14 दरवाजे तब्बल 50 किलो सोन्यानं मढवले जाणार आहेत। सागवान लाकडापासून तयार करण्यात आलेल्या या दरवाजांवर 24 कॅरेट सोन्याचा मुलामा। अयोध्येमध्ये श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी मूर्तीची निवड निश्चित झालेली आहे। कर्नाटकचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची सोशल मीडियावर माहिती। कर्नाटकमधल्या निळ्या दगडापासून रामलल्लाच्या मूर्तीची निर्मिती। रामलल्ला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान होणार। 51 फुटांची उंच उभी मूर्ती। अयोध्येतल्या लता मंगेशकर चौकामध्ये फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी। मोदींनी या ठिकाणी फोटो काढल्यामुळे लोकांचाही प्रतिसाद। मुख्य मार्गांवर आतापासूनच बॅरिकेडिंग, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली। अयोध्येमधील राम मंदिर अक्षता वितरणाची पुणे महानगरामध्ये सुरुवात। माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, अजित पवार यांना निमंत्रण।